नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जीवनामधील प्रत्येक क्षणी जे आपण शिक्षण घेणार असतो त्या शिक्षणामध्ये आज या शब्दाला किती महत्त्व असते, त्याची उपयोगिता कशी असते, त्या उपयोगितेचा आधार घेऊन स्वतःसाठी शिक्षण कसे अंगीकार करावे किंवा कशा पद्धतीने शिक्षणाचं महत्त्व जाणून घ्यावं याबाबतचं सविस्तर स्पष्टीकरण आणि त्याबाबत ज्या ज्या बाबी आपण विचारात घ्यायला पाहिजे त्या सर्व गोष्टींचा विचार आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण हा शब्दप्रयोग आपण लहानपणापासून ऐकलेला असतो। त्या शब्दाबद्दल आपल्याला जेवढी माहिती बालपणामध्ये मिळालेली आहे तेवढीच माहिती आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने मिळणं अपेक्षित असतं। त्याचा अर्थ आणि जीवनामध्ये त्याचं महत्त्व हे जसं आपल्याला काळाच्या ओघामध्ये समजून जाते, त्याचबरोबर शिक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही गोष्टी आपल्या हातून विसरून जातात किंवा काही गोष्टी आपण करण्याचं ठरवलं तरीही त्या होत नाही। मग अशा वेळेला काय करावे, त्यासाठी आज हा शब्दप्रयोग किती महत्त्वाचा आहे किंवा शिक्षण असं म्हटलं की त्याचबरोबर आज हा शब्द किती महत्त्वाचा आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आणि आपल्या शैलीमध्ये या 5 घटकामध्ये घेणार आहोत। त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे। सर्वप्रथम चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचं, आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला हे फीडबॅक सुद्धा नोंद करायचं आहे, जे भविष्यामध्ये येणाऱ्या व्हिडिओसाठी ती माझ्यासाठी प्रेरणा ठरते, हे लक्षात असू द्या। आपण असं पाहतो की आपण शिक्षण घेतो म्हणजे काय करत असतो तर दररोजच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट बऱ्या आणि वाईट परिणामाच्या माध्यमातून शिकत असतो। पुस्तकी शिक्षणाच्या माध्यमातून जशी आपण माहिती घेतो तशीच आपण व्यावहारिक ज्ञानासाठी समाजामध्ये सुद्धा माहिती घेत असतो, त्यामधून सुद्धा आपण बरंचसं काही शिकत असतो। मग असं जे काही आहे हे अव्याहतपणे जर घडणार आहे आपल्या जीवनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला या सर्व गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे, तर जीवनामधील प्रत्येक क्षणाचा आपल्याला हिशोब करता आला पाहिजे। त्यासाठीच आपण या ठिकाणी काही गोष्टी शिक्षण आणि आज हा शब्दप्रयोग घेऊन तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहतो की शिक्षणामध्ये आपल्याला जसं पुस्तकाचं ज्ञान, त्यामधील माहिती, विषयाचं ज्ञान, त्यामधील सखोलता आणि त्याचबरोबर इतर सर्व व्यावहारिक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी शिक्षणासाठी आपल्याला किती महत्त्वाच्या असतात हे जसं आपण पाहतो, परंतु त्याचबरोबर आपल्याला आपल्या जवळ असणारा वेळ सुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्या वेळेचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्यासाठी काही प्रश्न सुद्धा विचारणं गरजेचं। म्हणजेच आपण असं पाहतो की आज आपण काय शिकलेलो आहोत हा जसा प्रश्न आहे त्याच पद्धतीनं आपल्याला या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून जायचं आहे। म्हणजे पहिला जो काही मुद्दा आजचा जो घेतलेला आहे तो आहे आपण आज काय शिकलो। जीवनामध्ये प्रत्येक क्षणी आपल्याला शिक्षण मिळत असतं आणि ते शिक्षण मिळत असताना आपल्याला त्या क्षणाची जशी सदुपयोगिता माहीत असते तसंच तो वेळ निघून जातो हे सुद्धा माहीत असतं। मग आपण जीवनामध्ये पाहतो की आपण आजच्या दिवशी, कारण की कुठलीही गोष्ट सुरू करत असताना किंवा सुरू करायची त्या वेळेला आपल्याला आजचा दिवस महत्त्वाचा असतो आणि हा आजचा दिवस महत्त्वाचा यासाठी आहे की आजच्या दिवसामध्ये आपण काय शिकलो हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे किंवा आपण जाणून घ्यायला पाहिजे। म्हणजे असा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे की जो आजच्या या दिवसासाठी महत्त्वाचा आहे आणि आज आपण काय शिकलेलो आहे हे त्यामधून आपल्याला लक्षात यायला पाहिजे। मग म्हणजेच आपण आजचा जो काही दिवस आहे तो आपला कसा घालवला किंवा कसा गेलेला आहे ह्याची आपल्याला प्रत्येता येऊन गेली पाहिजे। दुसरा जो काही मुद्दा आहे तो कोणती गोष्ट राहून गेली, म्हणजे आज आपण जे काही शिक्षण घेतलं किंवा जे शिकलो किंवा जे अनुभव आले त्यामध्ये आपली कोणती गोष्ट राहून गेलेली आहे
या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला सापडलं पाहिजेच. म्हणजे पुढील जी काही गोष्ट आहे किंवा पुढील आपलं जे काही प्रगतीचं जे काही पथ आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. कोणती गोष्ट राहून गेली हे जर एकदा समजलं की दुसऱ्या दिवशी त्यामध्ये आपल्याला सुधारणा सुद्धा करता येते आणि त्या सुधारणेसाठीच आपल्याला अशा पद्धतीचा दृष्टिकोन सुद्धा बनवणं गरजेचं आहे. तिसरा जो काही मुद्दा आहे, मी आज केलेला अभ्यास बरोबर होता काय. आपल्याला या सर्व गोष्टींची जोड कुठे द्यायची आहे, तर ती अभ्यासासाठी द्यायची. म्हणजेच अभ्यास हा आपला केंद्रबिंदू आहे. त्या माध्यमातून म्हणजेच आपण शिक्षण घेतो म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत असतो. मग अभ्यासामध्ये आपण ज्या वेळेस या सर्व गोष्टी विचारात घेतो त्यावेळेला की केलेला जो काही अभ्यास आहे तो बरोबर आहे का, म्हणजे तो आपण पूर्ण करत होतो अभ्यास, तो आपण बरोबर केला का, किंवा बरोबर करत असताना कोणकोणत्या अडचणी आलेल्या आहेत ह्याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. मात्र तो इथं या ठिकाणी या प्रश्नाच्या माध्यमातून गेला पाहिजे. म्हणजे जे काही प्रश्न आपल्याला पडणं अपेक्षित आहे ते प्रश्न पडत असताना हा सुद्धा एक प्रश्न आपल्याला पडला तर आपल्याला शिक्षण आणि आज या शब्दाचा अर्थ समजू शकतो. म्हणजे शिक्षणामध्ये आज किती महत्वाचं आहे. आपण असं पाहतो की एखाद्या वेळेस शिक्षण घेत असतो, काही कारणाने कुणाचं शिक्षण राहतं किंवा तो शिक्षण पूर्ण करू शकत नाही आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्याच शिक्षणाबद्दल तो हळहळ व्यक्त करत असतो की मी जर त्यावेळेस असं केलं असतं तर. म्हणजे तो काळ पास्ट झालेला आहे. परंतु विद्यार्थी दशेमध्ये हा तुमच्यासाठी पास्टचा काळ नाहीये, कारण की हा आज तुमचा प्रेझेंट आहे. तुम्ही शिकत आहात, फक्त तुम्हाला त्या शिक्षणामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. हा जर विचार झाला तरच तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व म्हणजे आजचा जो काही आपला सदुपयोग आहे तो उपयोग समजू शकतो. म्हणून आपल्याला एवढा प्रयत्न करणं गरजेचं. शिक्षणामध्ये म्हणजेच आपल्या या संपूर्ण प्रेरणा स्रोतामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी किंवा विद्यापीठाच्या परीक्षेसाठी आपल्याला जी प्रेरणा लागती ती प्रेरणा तुम्हाला अशा शिक्षणामधूनच घेता आली पाहिजे, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळी आपण या ठिकाणी यासाठी स्पर्धा परीक्षांचा उल्लेख करत असतो कारण आपलं चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र अशा हिशोबाने म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र हे जसं आपल्याला शिकायचं आहे त्याच पद्धतीने या माध्यमातून शिक्षणाचं जे काही महत्त्व आहे, जे मूल्य आहे ते सुद्धा तुम्हाला समजावं. आजचा जो काही विचार आहे, आज आपण कोणती गोष्ट करायची आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला विचार करता आला पाहिजे. तो विचार करणे, तो विचार जर झाला तर आपण पुढे जातो किंवा यशापर्यंत जातो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आजचा जो काही चौथा मुद्दा आहे तो मुद्दा आहे मला वेळेचा सदुपयोग करता आला काय. म्हणजे आज जो आपल्याला वेळ मिळाला होता त्या वेळेचा सदुपयोग आपल्याला करता आला काय, म्हणजे चांगल्यात चांगला उपयोग करता आला काय, हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. असे जर प्रश्न पडले तर मग आपल्याला आपल्या शिक्षणाचं मूल्य समजू शकतं. शिक्षणामधून जी ज्ञानप्राप्ती करून घ्यायची त्या ज्ञानप्राप्तीचं एक विशिष्ट कसं स्थान आहे जीवनामध्ये हे सुद्धा कळू लागतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस शिक्षण घ्यायचंय, जी ज्ञानप्राप्ती करायची आहे, जोपर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये एक एक स्टेज पार करण्यासाठी अडथळे सुद्धा दूर करता येत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये जी अडचण किंवा ज्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत त्याच गोष्टी सॉल्व्ह करत असताना आपल्याला हा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. आणि हा विचार करत असताना हा विचार जर आपण सकारात्मक स्वरूपामध्ये जर केला तर शिक्षणामधील जो आज आहे तो आज किंवा त्याचं महत्त्व आपल्याला समजू शकते. त्यासाठीच हा प्रयत्न आहे. आजच्या या विश्लेषणामधील शेवटचा जो काही मुद्दा आहे की आजच्या दिवसातील अडथळे कसे दूर करता येतील याच्यावर आपल्याला विचार करता आला पाहिजे. म्हणजेच आपण जे शिक्षण घेतो आहोत, जो अभ्यास करत आहोत, त्या अभ्यासामध्ये कोणते अडथळे आले तर मग कोणते अडथळे आले या प्रश्नाचं उत्तरही आपल्याकडे पाहिजे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी, ते दूर करण्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करता येतील हे सुद्धा
गृहीत धरून त्याच्यावर काही उपाययोजना करताच आली पाहिजे. म्हणजे आजचा जो काही वेळ आहे, शिक्षणासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी करता येतील, ज्ञानप्राप्तीसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील, त्याच्यावर तुमच्याकडे एक प्रकारचं सोल्युशन तयार होते, हे लक्षात असू द्या. असं जर झालं तर निश्चितच शिक्षणाचं महत्त्व आपल्याला समजू शकते. आता शेवटच्या याच्या चर्चेअंती आपल्याला ज्या काही गोष्टी शिकायच्या आहेत त्या म्हणजे, आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो किंवा बोलण्यात किंवा समाजामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं किंवा शिक्षणाबाबत की शिकून काय करणार, शिकून काय करणार आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपोआप सापडतं. कारण की जोपर्यंत आपण चांगला नागरिक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला समाधान सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून प्रत्येकाला किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नाला ज्यावेळेस सामोरं जावं लागतं त्यावेळेला शिक्षणातून आपण चांगला नागरिक सुद्धा होऊ शकतो, हे जे मत आहे हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये शिक्षणाचं महत्त्व किती आहे, त्या माध्यमातून कसं पुढे जायचं आहे, याबाबत विचार करत असताना सुरुवातीच्या कालखंडात तरी हे सर्व प्रश्न आपल्याला पडणे, त्या प्रश्नाची उत्तर घेणे आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण आपला दृष्टिकोन बनवणे महत्त्वाचं ठरते. त्यासाठी शिक्षण आणि आज हा विषय आपण घेतलेला आहे, जो की स्पर्धा परीक्षा, मुलाखतीची तयारी आणि इतर सर्व कुठल्याही बाबीसाठी तो महत्त्वाचा आहे. आणि परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी सुद्धा हा घटक महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.